व्यवसायाच्या विस्तारासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती. पंतप्रधानांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. मुद्रा योजनेनं अनेकांची स्वप्न सत्यात उतरवली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत दिली. ही योजना सुप्त क्रांती घडवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो आणि राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पॅन्ट्रो यांची घेणार भेट. लिस्बनमध्ये भारतीय समुदायालाही करणार संबोधित. चीनच्या 3 दशकांच्या भूमिकेचे विपरीत परिणाम जग भोगत असून दुसरीकडे भारत जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पूर्ण पालन करत पारदर्शकतेनं पुढे जात आहे. पियुष गोयल. दुबईचे युवराज आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधानांची घेणार भेट. मुंबई ते व्यापार गोलमेज बैठकीत होणार सहभागी. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. प्रत्यार्पण स्थगितीची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. देशात 7व्या पोषण पंधरवड्याला आजपासून सुरुवात. या पंधरवड्यादरम्यान पोषणाशी संबंधित 4 मुख्य गोष्टींवर भर. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाच्या सावटाखालील पडझडीतून भारतीय शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची तब्बल 1200 अंकांची उसळी. जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीनं फुलणार राज्यातील शेती. जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश. छत्तीसगडमध्ये दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमधल्या 31 नक्षलवाद्यांचं पोलिसांपुढे आत्मसमर्पण. आणि अणुकराराबाबत अमेरिका इराणसोबत थेट चर्चा करेल. इराणनं हा प्रस्ताव स्वीकारला नाही तर कठोर कारवाईचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा.